Hi, myself, your chemistry teacher, V.B. Suryavanshi sir. You may, we will start the topic, that is the redox reaction. Good. Now, in this topic, we completed the elementary definition of oxidation and reduction. We completed the electronegative and electropositive definition or concept of reduction and oxidation. After that, we complete the electronic concept. इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट म्हणजे कोणती? ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होतो. इफ इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड, then that is the oxidation. If electrons are accepted, then that is the reduction. मग आता त्यालाच थोडं पुढे आपण कंटिन्यू करूया. सो इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट मध्ये आपल्याला आता पुढे जायचं आहे आणि नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर, or it is also called as oxidation state. Oxidation state. बेटा ऑक्सिडेशन नंबरलाच आपण शॉर्ट मध्ये O.N म्हणजे ऑक्सिडेशन नंबर, किंवा ऑक्सिडेशन स्टेटला आपण O.S असं लिहितो. आता ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? ऑक्सिडेशन नंबरचा अर्थ काय? मग काय असतो तो? तर याची डेफिनेशन काय सांगता येईल बघा. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर? मग त्याच्यासाठी आपण काय करूयात, एक्झाम्पल्स घेतले. मी घेतला Na, मी घेतला Na प्लस, मी घेतला O, मी घेतला O-2, मी घेतला Mg+2 है ना. मी घेतला समजा फॉर एक्झाम्पल कॅल्शियम. नाउ दीज आर द एलिमेंट्स. आणि या एलिमेंट वरती आपल्याला काय चार्ज दिसतोय का डोळ्यांना? नाहीये, इथं काहीच नाहीये. बरोबर आहे. इथं काय बेटा +1 आहे. इथं किती आहे? या ऑक्सिजन वरती काही चार्ज नाहीये. या ऑक्सिजन वरती किती आहे? -2 आहे. मॅग्नेशियम वरती किती आहे? +2 आहे. कॅल्शियम वरती चार्ज आहे का? नाहीये. मग आता माझा प्रश्न आहे, सोडियम वरती कुठलाही चार्ज नाही, म्हणजे याचा अर्थ काय? सोडियमनी इलेक्ट्रॉन दिले पण नाहीत आणि घेतले पण नाहीत. बरोबर आहे. मग आता सोडियमचा चार्ज +1 आहे, याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो? इलेक्ट्रॉन दिल्यावरती. म्हणजे सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्याच्यावर प्लस चार्ज आला, +1. मग आता इथं ऑक्सिजन कडे बघा. ऑक्सिजन कडे पाहिलं तर त्याच्यावर कुठलाही चार्ज नाही, म्हणजे इथे इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झाला नाहीये. इथं आपल्याला कळेल ऑक्सिजन वरती -2 चार्ज आहे, and we know that minus charge develop when an atom accept or gain the electrons. आता मॅग्नेशियम वरती +2 आहे, प्लस आहे म्हणजे डोनेट किती? 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले. हे कॅल्शियम वरती काही चार्ज नाहीये, म्हणजे यांनी काहीही इलेक्ट्रॉन डोनेट केले नाहीये. सो इनडायरेक्टली ऑक्सिडेशन नंबर or oxidation state give us the exact number of electron transferred. अर्थ कळाला का? बघा, ऑक्सिडेशन नंबर काय सांगतो आपल्याला, की त्या ऍटम मध्ये
एक्झॅक्ट किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा काय झाला बेटा ट्रान्सफर. मग हा ट्रान्सफर दोन्ही पद्धतीत असतो. हा ट्रान्सफर मग आपण याला म्हणतो इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉन डोनेट झाले किंवा इलेक्ट्रॉनचा लॉस झाला किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले किंवा आपण म्हणू शकतो इलेक्ट्रॉनचा काय झाला बेटा गेन. मग किती इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झाला, हा ट्रान्सफर हा जो नंबर आहे तो नंबर जो असतो त्याला आपण ऑक्सिडेशन नंबर असं बोलतो बेटा. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रॉन जर डोनेट झाले किंवा इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर 100% लक्षात ठेवायचा 100% की त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. आणि इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट झाला तर लक्षात ठेवायचा आहे त्या ऍटम वरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे. निगेटिव्ह चार्ज येणार आहे हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. मग मी हे सांगेन तुम्हाला इलेक्ट्रॉन डोनेट झाले इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणजे लक्षात ठेवा त्याच्यावर जो काही चार्ज आहे तो चार्ज मात्र इन्क्रीज होतो. चार्ज काय होतो इन्क्रीज हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. आणि जर इलेक्ट्रॉन गेन ऍक्सेप्ट झाले गेन झाले घेतले निगेटिव्ह चार्ज वाढायला लागला म्हणजे त्याच्यावर जो काही चार्ज असेल तो चार्ज बेटा तिथं काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. चार्ज डिक्रीज होणार आहे. आता लक्ष द्या बघा जर 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर त्याचा चार्ज 2 ने वाढणार आहे. जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट झाले किंवा ऍक्सेप्ट झाले तेवढ्याच इलेक्ट्रॉननी तेवढ्याच संख्येने तो चार्ज वाढतो किंवा कमी होतो हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. आता हा बेसिक आहे. म्हणजे मग ऑक्सिडेशन स्टेट काय करतो ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन स्टेट काय ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट इज it gives the exact number of electron transferred by the atom or by the ion of the element that is called as the oxidation number. पण बाळांनो हा जो ऑक्सिडेशन नंबर आहे हा आपल्याला दिसतोय. उदाहरणार्थ मी इथे लिहिला Cl मायनस Cl मी लिहिला Na मी लिहिला Na प्लस. आता लक्ष द्या मग हा ऑक्सिडेशन नंबर कुठे असतो तर लक्षात ठेवा ऑक्सिडेशन नंबर इज ऑलवेज at the top of the symbol of the element. आता क्लोरीनचा सिम्बॉल काय Cl त्याच्या टॉप वरती त्याच्या डोक्यावरती टकोऱ्यावरती हा आपण तिथं दाखवला जातो. मग आता या क्लोरीन वरती -1 चार्ज आहे दिसायला लागला ना -1 आहे ना -1 आहे. इथं क्लोरीन वर काहीच नाही म्हणजे काय दिसलं तुम्हाला 0. इथं सोडियम वर काहीच नाही म्हणजे काय 0. सोडियम वर +1 आहे. हे चार्ज दिसायला लागला ना तुम्हाला हा चार्ज दिसायला लागला बरोबर आहे. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर सो ऑक्सिडेशन नंबर इज द apparent it is the apparent formal charge present on the atom or the ion of the element due to किंवा आपण म्हणू शकतो एलिमेंट formed due to transfer of electron is called as oxidation number. It is called as oxidation number. चला बरं काय झाली डेफिनेशन वाचा बरं एकदा. What is oxidation number? So oxidation number is the apparent म्हणजे दिसणारा फॉर्मल म्हणजे कॅल्क्युलेट केलेला तयार झालेला चार्ज आहे. कुठं असतो प्रेझेंट ऑन दी ऍटम वर असतो किंवा आयन वर असतो.
कोणाच्या एलिमेंटच्या. कसा तयार होतो? फॉर्म्ड ड्यू टू ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन नंबर. चला मग आता आपण बघूयात व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर. सांगा डेफिनेशन. ऑक्सिडेशन नंबर इज द apparent formal charge present on atom or ion of the element formed due to transfer of electron is called as oxidation number. Now oxidation number हा नंबरच आहे. इट इज द नंबर. बरोबर आहे, हा नंबर आहे. 1 2 3 4 5 6. बट दॅट नंबर इज डिनोटेड बाय द साइन. साइनचा वापर करतो आपण. झालेला आहे बघा. या नंबरच्या पुढे चार्ज दाखवण्यासाठी किंवा साइन काय वापरायचं? टू शो द चार्ज. टू शो द चार्ज. मग साइन किती प्रकारचे असतात? 2. एक असतो कोणता? पॉझिटिव्ह. एक असतो निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कधी येणार आहे? इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यावर. आणि निगेटिव्ह कधी येणार आहे? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाल्यावर. हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा आणखीन एकदा. ऑक्सिडेशन नंबर हा नंबर आहे. ही एक स्टेट आहे ज्या स्टेट मध्ये एक्झॅक्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती ट्रान्सफर झाले हा सांगणारी जी संख्या आहे त्याला त्या ऍटमची, त्या एलिमेंटची ऑक्सिडेशन नंबर असं म्हणायचं आहे. मग आता इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर 2 प्रकारे होतो. एक तर इलेक्ट्रॉन डोनेट होतात किंवा लॉस, किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट होतात किंवा गेन. इलेक्ट्रॉन डोनेट झाला तर पॉझिटिव्ह चार्ज येतो. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाला तर निगेटिव्ह चार्ज येतो. इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यामुळं चार्ज वाढणार आहे. जो काही चार्ज आहे त्याचा वाढणार आहे. याच्या उलट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले, इलेक्ट्रॉनचा गेन झाला तर त्या ऍटम वरती, त्या आयन वरती जो काही चार्ज आहे तो आणखीन कमी होणार आहे. आणि किती न वाढणार किंवा किती न कमी होणार? तर जेवढे इलेक्ट्रॉन त्यांनी ट्रान्सफर केले त्याला तितक्यानी तो वाढतो किंवा तो कमी होतो. बघा आणखीन एकदा. अगेन लास्ट आय विल रिवाइज. व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर? ऑक्सिडेशन नंबर इज द apparent formal charge present on an atom or ion of the element formed due to transfer of electron, that is called as the oxidation number. मग आता जो चार्ज आपल्या डोळ्यांना अपीयर होतो, दिसतो, त्याला ऑक्सिडेशन नंबर म्हटलं. मग हा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा है ना, त्याचे रूल्स काय हे आपण आता इथं लर्न करूया. सो नेक्स्ट पॉइंट that is the rules, RULES, rules to calculate oxidation number. हे रूल ज्याला समजले त्याला कुठल्याही एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता येतो. अगदी तुमच्या ओन लँग्वेज मध्ये मी समजून सांगतोय. पहिला रूल आहे बेटा, फर्स्ट रूल. Oxidation number of free uncombined element is always 0. जो एलिमेंट फ्री आहे, जो एलिमेंट अनकंबाइंड आहे, अनकंबाइंड म्हणजे दुसऱ्या सोबत कंबाईन झाला नाही, अशा एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असतो. उदाहरणार्थ बघा, सोडियम बरोबर आहे, फ्री आहे म्हणून त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती झाला बेटा? 0. आता मी घेतला Cl2 एलिमेंट आहे, हा फ्री आहे का? फ्री आहे. आणि दुसरी गोष्ट, हा अनकंबाइंड आहे. अनकंबाइंड म्हणजे तो दुसऱ्या सोबत कंबाईन झाला नाही, स्वतः सोबतच कंबाईन आहे. म्हणजे Cl2 मध्ये याचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल? 0. मग मी घेतला P4. आता फॉस्फरस हा ऍटम आहे आणि फॉस्फरसच त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते P4 मध्ये असतं.
म्हणजे याचा हा सुद्धा अनकंबाईंड आहे, दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईंड नाही, हा टोटली फ्री आहे, म्हणून त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती होणार आहे 0. मग O2 ऑक्सिजन बघा फ्री आहे, अनकंबाईंड आहे, ऑक्सिडेशन नंबर 0. मी घेतला N2 नायट्रोजन गॅस फ्री आहे, अनकंबाईंड आहे 0. पण जर मी आता असं घेतलं NH3 बघा, आता याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत बेटा, म्हणजे नायट्रोजन फ्री नाही, हायड्रोजन पण फ्री नाही. नायट्रोजन हायड्रोजन सोबत कंबाईन झाला, मग याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असेल का? नाही. मग काही जण म्हणाले सर S8 सल्फर माहिती आहे सगळ्यांना, सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो S8. मग इथं सगळेच्या सगळे 8 आयटम जे आहेत ते सल्फरचेच आहेत ना, ते दुसऱ्या सोबत कंबाईन नाही झाले ना, म्हणजे ते फ्री आहेत ना, म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे तुमचा 0. सो फर्स्ट रूल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्री अनकंबाईंड म्हणजे तो एटम तो एलिमेंट दुसऱ्या सोबत कंबाईन नाही झाला, तर अशा एलिमेंटचा अशा मॉलिक्युलचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असतो. आता बेटा सोडियम इथे ऍटम आहे, क्लोरीन इथे मॉलिक्यूल आहे, P4 हा मॉलिक्यूल आहे, O2 हा मॉलिक्यूल आहे, N2 मॉलिक्यूल आहे, S8 मॉलिक्यूल आहे, हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. 100%. ठीक आहे. आता दुसरा रूल आहे, सेकंड रूल ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज ऑलवेज +1. लक्षात ठेवा, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 असतो, बट इन केस ऑफ मेटल हायड्राइड, कोणाच्या मेटल हायड्राइड मध्ये मात्र याचा ऑक्सिडेशन नंबर -1 असतो. उदाहरणार्थ बघा NaH सोडियम हायड्राइड. आता हायड्रोजन आणि सोडियम याच्यामध्ये सोडियम हा मेटल आहे ना, मेटल आहे, मग मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची असते, म्हणजे या केस मध्ये काय होतं, सोडियम इलेक्ट्रॉन देतो, कोणाला देतो, हायड्रोजन दादाला. मग इलेक्ट्रॉन दिल्यामुळं तो हायड्रोजन जो आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते -1. लक्षात आहे आपल्याला, इलेक्ट्रॉन दिला प्लस आणि इलेक्ट्रॉन घेतला ऍक्सेप्ट झाला की मायनस. एक इलेक्ट्रॉन हा याला देतो, म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट काय होणार आहे मायनस. हा ही रूल आपल्याला इथे समजला पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात आलं. पुढचा आहे बघा, थर्ड रूल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल, कुठलाही मेटल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कुठलाही मेटल जर आपण घेतला तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असतो, पॉझिटिव्ह असतो. बिकॉज मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, दे हॅज द टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन. म्हणून मेटलची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी पॉझिटिव्ह असते, अँड दॅट इज इक्वल्स टू इट्स व्हॅलन्सी. फॉर एक्झाम्पल सोडियम आहे, सोडियम हा मेटल आहे, मग याची ऑक्सिडेशन स्टेट किती असू शकते +1 का, हा मोनोव्हॅलंट आहे, इक्वल्स टू इट्स व्हॅलन्सी. पण आता मी मॅग्नेशियम मेटल घेतला तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार आहे +2. जर मी ॲल्युमिनियम घेतला तर याची ऑक्सिडेशन स्टेट प्लसच, पण ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी किती आहे बेटा 3 आहे. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड इक्वल्स टू इट्स व्हॅलन्सी, हे आपल्याला ठरवावं लागतं. मग त्याची व्हॅलन्सी ठरवण्यासाठी त्याचा कोणत्या ग्रुपमध्ये आहे याच्यावरूनही आपण हे काढू शकतो. ठीक आहे, हा रूल समजला. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल इज ऑलवेज पॉझिटिव्ह इक्वल्स टू इट्स व्हॅलन्सी. आता याच्यामध्ये एक साइड रूल आहे बघा, इफ टू मेटल काय झाले बेटा कंबाईन झाले, 2 मेटल कंबाईन झाले, बरोबर आहे. मग अशा वेळेला काय करायचं, तर लक्षात ठेवायचं, सो द लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल जो आहे, ज्याची इलेक्ट्रो निगेटिव्हिटी कमी आहे,
त्याची ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह येणार आणि जो मेटल मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे तुमची पॉझिटिव्ह. हे खूप महत्वाचं आहे बेटा. बघा मी काय म्हटलं, जर दोन मेटल कंबाईन झाले है ना, टू मेटल कंबाईन झाले तर मग दोघांचीही ऑक्सिडेशन स्टेट प्लसच घ्यायची का? बरोबर आहे ना, दोघांचीही ऑक्सिडेशन स्टेट प्लसच घ्यायची का हा प्रश्न पडला तर त्यावेळेला लक्षात ठेवा, जो लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह असणार आणि जो मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे, लक्षात ठेवा, हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट पुढचा रूल आहे. नेक्स्ट रूल, फोर्थ रूल बघा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोणाचा? नॉन मेटल. जर एखादा नॉन मेटल असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी निगेटिव्हच असणार. Because non-metals are electronegative, they has the tendency to accept the electron. म्हणून पिरियडिक टेबल मध्ये जे काही नॉन मेटल आहेत त्याची ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह राहणार अँड इक्वल्स टू इट्स अगेन व्हॅलन्सी. इक्वल्स टू इट्स काय बेटा? व्हॅलन्सी. हेही आपल्याला समजलं पाहिजे. व त्यानंतर सेम आता जर टू नॉन मेटल कंबाईन झाले, इफ two non-metal combine, then काय करायचं? बरोबर आहे ना, कंबाईन. देन लक्षात ठेवायचा, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इट हॅज निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट अँड विच इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इट हॅज द पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. आता याचं उदाहरण मी सांगतो. बघा, दोन नॉन मेटल आहेत, क्लोरीन आणि फ्लोरीन. या दोघांना जर कंबाईन केलं तर आपल्याला मिळतो यस काय? ClF हा कंपाऊंड. मग या कंपाऊंड मध्ये कोणाची ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह घेणार आणि कोणाची निगेटिव्ह घेणार? तर लक्षात ठेवा, आपल्याला माहित आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन is more than the electronegativity of chlorine. मग ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याची ऑक्सिडेशन नंबर किती असणार? -1 आणि याचा किती असणार बेटा? +1. हे आपल्याला समजलं पाहिजे. किंवा दुसरं उदाहरण घेतलं, IF5. बघा आता IF5 मध्ये आयोडीन पण नॉन मेटल आहे, फ्लोरीन पण नॉन मेटल आहे, पण आपल्याला माहित आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज मोर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ आयोडीन. मग फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर फिक्स किती असणार? -1. मग आयोडीनचा किती होणार बेटा? हे 5 आहेत मिलर, याचा किती होणार आहे? +1, म्हणजे याचा पॉझिटिव्ह आला. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. सो हे दोन रूल अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत जे विद्यार्थी नीट आणि जेईचं प्रिपरेशन करणार आहेत. सो जर मेटलचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी पॉझिटिव्ह असतो का? कारण मेटल हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. मेटल हॅज द टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन अँड इट्स ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल्स टू इट्स व्हॅलन्सी. Now, when two metal combine, in that case, less electropositive metal acquires the negative oxidation state, whereas more electropositive metal acquires the positive oxidation state. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ नॉन मेटल इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड इज इक्वल्स टू इट्स व्हॅलन्सी. आता बिकॉज नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, they has the tendency to accept the electron and hence their oxidation number is always negative. But when two non-metals combine, जर टू नॉन मेटल्स कंबाईन झाले तर जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याचा निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर राहणार आणि जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याचा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर राहणार आहे. हे आपण एक्झाम्पल वरून बघितलं. आता नेक्स्ट पुढचा रूल बघूया बाळांनो. नेक्स्ट रूल आहे, नेक्स्ट रूल चला. हा, सो पुढचा 5th रूल आहे
oxidation number of oxygen is generally always -2. लक्षात ठेवा, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 असतो. बट इन केस ऑफ परऑक्साइड म्हणजे ओ सिंगल बॉन्ड ओ लिंकेज असेल तर त्या केस मध्ये याचा ऑक्सिडेशन नंबर -1 असतो. अँड इन केस ऑफ सुपरऑक्साइड या सुपरऑक्साइड मध्ये याचा ऑक्सिडेशन नंबर -1/2 असतो. लक्षात ठेवा, इन केस ऑफ सुपरऑक्साइड मध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर -1 असतो. तर लक्षात ठेवा, ऑक्सिजन डायफ्लोराइड म्हणजे त्याचा फॉर्म्युला OF2 मध्ये लक्षात ठेवा याचा ऑक्सिडेशन नंबर +2 असतो. आता ऑक्सिजन डायफ्लोराइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर +2 का बाळा? कारण आत्ताचा रूल आहे आपला काय, दोन नॉन मेटल कंबाईन झाले, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे दोघही नॉन मेटल आहेत. मग याच्यामध्ये कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे? फ्लोरीनची. म्हणून फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती येणार? -1. 2 फ्लोरीन आहेत म्हणून किती चार्ज झाला? -2. म्हणून ऑक्सिजनचा किती आला? +2. दिस इज इम्पॉर्टंट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं मुलं चुका करतात, हे लक्षात ठेवा. दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मी आणखीन एकदा रिवाइज करतोय. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज ऑलवेज -2. But in case of peroxide means when two oxygens are bonded by the single bond, in that case their oxidation number is -1. In case of superoxide मध्ये ऑक्सिडेशन नंबर हा असतो याचा -1/2. याचा एक्झाम्पल जर आपण घेतला तर आपल्याला सांगता येईल KO2 पोटॅशियम सुपरऑक्साइड. आता इथं पोटॅशियमचा ऑक्सिडेशन नंबर, पोटॅशियम पहिल्या ग्रुपमध्ये मेटल आहे म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? +1. बरोबर आहे ना? म्हणून ऑक्सिजनची किती होणार आहे बेटा? -1/2 किंवा इथे 2 ऑक्सिजन आहे. मग ऑक्सिजन डायफ्लोराइड मध्ये ऑक्सिजनची किती असते? +2. सो ऑक्सिजन शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट डिपेंडिंग अपॉन विथ विच इट कंबाईन. तो कोणासोबत कंबाईन होतोय त्याच्यावरती हे आपलं डिपेंड आहे. चला पुढचा आहे 6th नंबरचा, तो म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन is always -1 because fluorine is highest electronegative atom. फ्लोरीन इतकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाचीच नाही. म्हणून एकमेव ऍटम असा आहे फ्लोरीन ज्याची ऑक्सिडेशन स्टेट बेटा किती राहते? -1. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. बघा आणखीन एकदा, oxidation number of oxygen is always -2. In case of peroxide -1, superoxide -1/2, oxygen difluoride OF2 and oxidation number of fluorine is always किती असणार आहे तुमचा? -1. नाउ पुढचा रूल आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ एनी आयन. वा एनी आयन is equals to its charge. लक्षात ठेवा, कुठलाही आयन जर दिला तर त्या आयनचा जो चार्ज आहे तोच त्याची ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे उदाहरणार्थ मी आता सारखं दिला तुम्हाला Na+ हा आयन आहे ना बेटा, मग याची ऑक्सिडेशन स्टेट किती? +1. कळतंय? समजा बघा O-2 चा चार्ज किती आहे? आयनचा चार्ज -2 म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? -2. रूल सोपा आहे. आयनचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे त्याचा चार्ज. पण हा आयन बेटा मोनो ॲटॉमिक पाहिजे. कसा पाहिजे? मोनो ॲटॉमिकच पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट. नाहीतर तुम्ही असं नाही करणार SO4-2. बघा सर SO4-2 आहे, मग हा पण आयन आहे, मग हा आयन आहे म्हणजे या SO4 चा चार्ज -2 म्हणजे सल्फरचे ऑक्सिडेशन -2 असं होणार नाही. फक्त हा आयन कसा पाहिजे? मोनो ॲटॉमिक म्हणजे एका ॲटमचा पाहिजे. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे.
त्यानंतर पुढे आहे 8वा रूल, बघा रे, लक्ष द्या. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ all atoms of all element in a neutral molecule is equals to 0. बघा, न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये सगळ्या एलिमेंटच्या, सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज किती असते? 0. तर पुढचा रूल आहे, नेक्स्ट रूल आहे, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ऍटम्स, सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन नंबर्स है ना, ऑल ऍटम्स ऑफ ऑल एलिमेंट्स in an ion is equals to its charge. जर आपला मॉलिक्यूल न्यूट्रल असेल तर त्याची ऑक्सिडेशन नंबरची सम किती येते? 0. आणि जर आपला आयन असेल तर त्याचा काय बेटा, त्याची सम किती येते? त्याच्या चार्ज इतकी. हे रूल आपल्याला समजले पाहिजे आणि तेही आपल्याला समजले पाहिजे. बघा, हे रूल सगळे मी एकत्र लिहिलेले आहेत. मग अशा केसमध्ये हे रूल आपल्याला समजणं महत्वाचं आहे आणि तेही खूप इम्पॉर्टंट आहेत. रूल नाही समजले तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येणार नाहीये. त्याच्यामुळं हे आपण समजून घेणं भाग आहे. मी आजच्या लेक्चरमध्ये हे पूर्ण तुम्हाला रूल पाठ करून घेतोय. आणखीन एक रूल आहे, तो म्हणजे बघा रे, तो म्हणजे जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये नंबर ऑफ ऍटम्स जास्त असतील, इफ number of atoms of the element is more and bonded with a different atom, so in that case we have to use the average oxidation number. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये एका नंबर ऑफ एलिमेंटचे ऍटम जास्त असतील आणि तेही वेगवेगळ्या ऍटमला जर बॉन्डेड असतील तर अशा ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर कसा घ्यायचा असतो? आपल्याला ऍव्हरेज मध्ये घ्यायचा असतो. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. काय म्हटलं बघा मी, हा शेवटचा रूल पण आपण याचे एक्झाम्पल्स घेऊया. चला, मी एकदा रिवाइज करतोय. इथं लिहित असताना थोडं वाकडं तिकडं झाले, पण समजून घ्या. बघा, सो फर्स्ट रूल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्री and combined element or atom is always 0. दूसरा रूल है, ऑक्सीडेशन नंबर ऑफ हाइड्रोजन is always +1, but in case of metal hydride it is -1. Means when hydrogen combine with any metal, that case hydrogen oxidation number -1 असणार. Now oxidation number of metal is always positive and it equals to its valency. For example, sodium बघा +1, magnesium +2, aluminum +3. But काय झालं, when two metals combine, जर दोन्ही मेटल कंबाईन झाले तर काय करायचंय, जो लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर लेस आहे तो काय करेल, निगेटिव्ह, म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेईल, आणि जो मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर येईल. हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी जास्त आहे म्हणून तो देतो, म्हणून पॉझिटिव्ह. दुसरा जो मेटल आहे तो इलेक्ट्रॉनला घ्यावाच लागणार आहे म्हणून तो निगेटिव्ह. हा हे रूल महत्वाचा आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ non-metal is equals to always negative and equals to its valency.
And if two non-metals combine, then the non-metal which is more electronegative, it will acquires the negative oxidation state, and the non-metal which is less electronegative, it will acquires the positive oxidation state. हेही आपल्याला समजलं पाहिजे. नाउ या साइडचा जो पार्ट आहे तोही इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज ऑलवेज -2, but in case of peroxide it is -1, in case of superoxide it is -1/2, and in case of oxygen dichloride it is +2. Oxidation number of fluorine -1 है because it is highest electronegative atom. Oxidation number of monoatomic ion is always equals to its charge. Sum of oxidation number of all atoms of all element in a neutral molecule is equals to 0. मॉलिक्यूल जर न्यूट्रल असेल तर त्या मॉलिक्यूल मधल्या सगळ्या एलिमेंटच्या सगळ्या ॲटमची ऑक्सिडेशन नंबरची बेरीज 0 असणार आहे. Sum of oxidation number of all atoms of all element in an ion is equals to its charge. And if number of atoms of the element is more and bonded with a different atom, for that case we will calculate the average oxidation number of that element. एकदा वाचा बरं, एकदा रूल समजून घ्या बरं, रूल समजून घ्या, पटकन रूल समजून घ्या.